नमस्कार. प्रगतीचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज मळद या मतदान केंद्रावरती आहोत. आज मतदान प्रतिनिधी साहेब, आपलं नाव काय? मी जनार्दन मारुतराव जांभळे, माजी संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना. माजी संचालक जनार्दन जांभळे यांच्याशी आपण बोलतोय. मळद हे जे मतदान केंद्र आहे, त्या मतदान केंद्रावरती आत्ताच आपण शेंडे हे जे उमेदवार यांच्याशी आपण बोललो. त्यानंतर जांभळे साहेबांशी जे माजी संचालक आहेत माळेगाव सहकारी साखर कारखाना त्यांच्याशी आपण बोलतोय. मला सांगा जांभळे साहेब, ह्या मतदान केंद्रावरती आतापर्यंत त्यांनी सांगितले की 75% मतदान झालेलं आहे. आज सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस एक प्रतिनिधी म्हणून ह्या गटाचं नेतृत्व करताय, त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती आहे? ह्या गटात ज्यावेळेस माळेगाव कारखान्याला चंद्रअण्णा तवरेंचं जो वेळेस नेतृत्व होतं त्यावेळेस त्यांचा कारभार तिथल्या सर्व सभासदांनी पाहिलेला आहे. त्या कारभारात आणि आत्ताच्या संचालक बोर्डाच्या कारभारात फार हे आहे. आत्ताच्या संचालक मंडळाने ऊस पेटवल्याशिवाय अर्थ नेलेला नाही. शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडून ऊस तोडी करता पैसे घेतल्याशिवाय ऊस तोडले गेले नाही आणि तो राग फार मोठ्या प्रमाणावर सभासदांचा आहे. परंतु दहशतीमुळं एकही आता आमच्या मांडवा इथं जर बघितलं असेल तर नगण्य संख्या आहे, एक 5-10 संख्या आहे. पण तिकडं महापूर आल्याने संख्या आहे तिथं इतक्या कमी प्रमाणात आहे. पण ह्याला 24 तारखेलाच कळेल की मतदान रूपी शेतकऱ्यांनी कसं दाखवून दिलेलं. हे शेतकरी मतदान रूपी असं दाखवून देणार. सहकार बचाव चंद्रअण्णा तवरेंचं ज्या वेळेस चेअरमनपद म्हणून नाव घोषित केलं त्याच वेळेस आमच्या इथले मतदारसंघ जवळजवळ आमच्या घरात जे 693 म्हणजे 700 मतदान अंदाज आहे, त्यात 70% मतदान हे सहकार बचाव पॅनलला म्हणून. आपण सांगताय की मतदारांनी शांती क्रांती केलेली आहे. शांती आणि हे आपल्याला मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या निकाला दिवशी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो. तर दुसरीकडे आपण एक बाजू सांगितली की राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या निळकंठेश्वर पॅनलचं नेतृत्व करतायत ते स्वतः चेअरमन व्हायचं म्हणतायत. त्याचा खूप मोठा दबाव म्हणजे प्रशासनाचा वापर किंवा भांडवलशाहीचा जसा आरोप होतोय. मला सांगा, आज मीडियामध्ये अशा दुपारपासून बातम्या फिरतात की पैशाचा वापर हा झाला, हे कितपत योग्य आहे? म्हणजे बारामती सारख्या एक आदर्श ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देखील नेतृत्व करतो, अशा ठिकाणी अशा पद्धतीचे जर आरोप असतील तर त्यात किती सत्यता आहे? मुळात आम्ही पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की दादांना मुख्यमंत्री पदासाठी आमच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासदांच्या वतीने शुभेच्छा आहेत आणि अजूनही दादा मुख्यमंत्री व्हावे. पण दादांनी मुख्यमंत्र्यांनी तितके खाली आलेत, त्यामुळे त्याचं आम्हाला सगळ्या सभासदांना फार वाईट वाटलेलं आहे. आमच्या सभासदांनाच काय आसपासच्या संपूर्ण जिल्ह्यातून फोन येतात की दादांनी असं कसं काय केलं. पण दादांचे जे कार्यकर्ते आहेत का नाही, दादा कसं आता दादांनाही त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादांनाही कळून चुकलं की त्या कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवली तर ह्या पॅनलचं सुपडासापच होणार आहे. म्हणून आपण तरी त्यात जाऊ. पण दादांनी त्यात जाऊन सुद्धा फार मोठी चूक केलेली आहे. दादांनी ह्यात यायलाच नको होतं. स्थानिक पातळीचा प्रश्न होता. आमच्यातला कुणीही सर्वसामान्याचा चेअरमन केला असता तरी चालला असता. आत्ताच ज्यांनी मुलाखत दिली ते नितीन कुमार शेंडे आमच्याच गावचे आहेत, इव्हन त्यांना चेअरमन केलं असतं तरी चाललं असतं. पण दादांनी यायलाच नको होतं असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्या पुढचं सांगतो, विधानसभेला दादांकरता आम्ही फार कष्ट केलेले आहेत. दादांना मतदान करणाऱ्यापैकी आम्ही आहोत. चंद्रअण्णा तवरेंनी फार दादांकरता प्रामाणिकपणे हे दादांनाही माहिती. मग दादांनी आता असं करावं असं आम्हाला होतं. दादांच्या पार्टीचे जे कोण लोक असतील त्यांना पॅनल करायचं असेल तर त्यांनी पॅनल करायला पाहिजे होता. चंद्रअण्णा तवरेंनी पॅनल त्यांनी त्यातला जो कोण निवडून येईल त्यांना दादांनी मदत करायला पाहिजे होती आपला म्हणून. असं धोरण दादांनी राबवायला पाहिजे होतं. पण दादांनी काय ते धोरण राबवलं नाही. 24 तारखेला मतदान रूपी आताच तुम्ही मला शांतीत क्रांती कशी झालेली दिसेल आणि त्याचं देशभर फार मोठ्या प्रमाणावर त्याचे परिणाम होणार आहेत. आणि चंद्रराव तवरेंमुळे सहकाराला एक वेगळी दिशा मिळणार आहे. आणि दादांनी खरंच अण्णांवरती टीका करायला नको होती अशी सर्व सभासदांची भावना आहे. आणि ती टीका केल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात होणार असं मला वाटतं. की बारामतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे दादांना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी. आणि विरोधी पक्ष म्हणून सुद्धा तुम्ही स्वच्छ मनाने